हाय फ्रेंड्स, मी वर्षा. आज आपण 2-3 महिने जुनं सुकं खोबरं कडक झालेलं किंवा खवटपणा, पिवळं पडलेलं, खायच्या वेळेस कांजट लागते किंवा असा वास येतो. आता हे नरम पडेल याचा पिवळापणा जाईन आणि कांजटपणा पण जाईन. त्यासाठी आपण एक घरगुती एकदम साधा सोपा उपाय पाहणार आहोत. एकदम लवकरात लवकर. आता हे बघा, हे खोबरं किती पिवळं पडलं आहे. तर मी हे बाहेर ठेवलं होतं. डब्यात ठेवले की त्याला बूर वगैरे चढते आणि ती काहीच मसालेमध्ये या लाडू करायच्या वेळेस काहीच कामात पडत नाही. तर मी हे हवाशीर ठेवलं आणि हे इतकं कडक झालं ना, की हातानं पण तुटत नाही आहे. एकदम कडक झालं आणि खिसल्या पण जात नाही आहे. हे बघा, दाबून बघते. एकदम कडक झालं. उन्हाळा दिवस आहे तर आणखीच उन्हाच्याने बाहेर ठेवल्याने कडक होते. हे बघा, तुटत पण नाही, इतकं कडक झालं आणि खिसल्या पण जात नाही. त्यासाठी खायच्या वेळेस हे थोडंसं असं कांजट लागते. हिवाळ्यामध्ये ही लाडू बनवायसाठी हे खोबरं आणलं होतं मी. तर काही कारणामुळे मी ते व्हिडिओ नाही बनवू शकले. तर हे बघा, किती मला वाटलं खराब होईल तर मी डब्यात नाही ठेवलं आणि खोबऱ्याला हवाशीर ठेवलं. एवढं कडक झालं की लयच. आता आपण एकदम साधा सोपा घरगुती उपाय पाहणार आहोत. त्यासाठी आपलं जे खोबरं आहे एकदम पांढरं शुभ्र आणि कांजट पण लागणार नाही खायच्या वेळेस, नरम पण पडेल. आता हे एक भांडं घेतलं. यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर हे पाणी मी गरम करून घेतलं. एवढं पण नाही गरम, पण गरम करून घेतलं. काहीच नाही आपल्याला करणं, फक्त जे खोबरं आहे यामध्ये आपल्याला हे टाकणं आहे. याचा जो जंग आहे वरचा, जे धूळ वगैरे लागलेलं असते, हे पिवळापणा आहे, हा कमी होऊन जाईल गरम पाण्याने आणि खोबरं पण नरम पडून जाईल आणि जो कांजटपणा आहे तो पण कमी होऊन जातो. आता हे असं आपल्याला 1-1.5 तास ठेवणं आहे गरम पाण्यामध्ये. असंच ठेवायचं आहे 1-1.5 तास. आता 1-1.5 तासानंतर तुम्ही बघू शकता ही खोबरं एकदम पांढरं शुभ्र झालं. पाण्यामध्ये आपण काहीच नाही टाकलं, मीठ वगैरे काहीच नाही. फक्त पाणी गरम करून घेतलं आणि त्यामध्ये हे खोबरं टाकलं. तर तुम्ही बघू शकता हे किती पांढरं शुभ्र झालं. मस्त. तुम्ही जास्तीत जास्त 2-2.5 घंटे ठेवू शकता. जास्त नाही ठेवायचं, नाही तर पूर्ण खोबरं आपलं नरम पडून जाईल. आता हे बघा, आरामशीर तुटते. तर हे आपण आरामशीर खिसू शकतो. हे बघा किती पांढरं पडलं आणि किती पिवळं होतं हे खोबरं. काहीच नाही करणं, फक्त गरम पाण्यामध्ये ठेवणं आहे. आता हे काढून घेते. आपण ह्या वाट्याचे आहे खोबऱ्याचे, हे पुसून घेऊया. तुमचं बी असं जुनं खोबरं असलं तर तुम्ही बी हे गरम पाण्यामध्ये ठेवा थोडा वेळ, 1-1.5 घंटा या जास्तीत जास्त 2 घंटे. आणि एक सुती कपड्यानं मस्त हे खोबरं पुसून घ्यायचं आणि याचं जे पाणी आहे तुम्ही बघू शकता किती गढूळ पाणी निघलं. हे बघा. आणि जे खोबरं आपलं एकदम मस्त असं पांढरं शुभ्र दिसत आहे, एक कपड्यानं पुसून घेते. हे बघा किती पांढरी वाटी निघली खोबऱ्याची. असेच हे सर्व खोबऱ्याच्या वाट्या पुसून घेते. एकदम मस्त पांढरं शुभ्र झालं आहे खोबरं आपलं. आता उन्हाळ्याचं जे खोबरं आहे एकदम कडक होऊन जाते हवाशीर ठेवलं की. असं खोबरं पिवळं झालं या खवट लागलं खायला की 1-1.5 घंटा गरम पाण्यामध्ये ठेवून द्यायचं आणि चांगल्या वाट्या साफसुथऱ्या पुसून घ्यायच्या आणि तेव्हा खिसायचं. एकदम पटकन खिसले जाते. आता आपण हे खोबरं खिसून घेऊया. तर पूर्ण खोबरं नाही खिसणार, थोडंसं खिसून दाखवते फक्त. आता मला एवढ्या वाट्या खिचायची काही गरज नाही, काही लाडू वगैरे काही बनवणं नाही आहे. तर थोडंसं तुम्हाला खोबरं खिसून दाखवते. बाकीचं हे खोबरं मी पूर्ण याचे असे तुकडे करून एका डब्यामध्ये ठेवून हे फ्रीजमध्ये ठेवणार आहे. फ्रीजमध्ये पण खोबरं कडक होऊन जाते. तर एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवायचं असे तुकडे करून आणि बरेच दिवस टिकते मग. आता हे बघा एकदम पटकन खिसले जाते, काहीच वेळ लागत नाही. असं थोडा वेळ गरम पाण्यामध्ये ठेवायचं आणि जो कांजटपणा आहे आणि पिवळापणा तो पण चालला जातो. आता हे बघा किती पटापट खिसल्या जाते. तर तुम्ही पण नक्की या पद्धतीने खोबरं तुमचं असं साफसुथरं करा. तुम्हाला पण हा व्हिडिओ नक्की आवडेल. एक वेळा घरी हे करून बघा. आणि हा खिस पण एकदम पांढरा शुभ्र झाला मस्त. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका. तुम्ही वेळात वेळ काढून खोबऱ्याचा व्हिडिओ बघितला. थँक्यू सो मच. बाय.